दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. आपल्या जवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही, पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होतं. 2. जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्याच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात, आणि जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. 3. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा आईविना भिकारी आहे. 4. कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन पण गोड बोलतो, पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो. 5. काही लोकांचं बोलणं हे काट्यापेक्षाही जास्त टोचतं. काट्यामुळे झालेली जखम तर भरून निघते, पण मनाला लागलेले बोलणे आयुष्यभर लक्षात राहते. 6. कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्या हातात आहे. 7. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या हातात नक्कीच आहे. 8. दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्याने तुम्हाला आनंद मिळेल. त्याबरोबर दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर पण नक्की बोला ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल. 9. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते ते नातं नाही तर ओझं असतं. 10. एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणींच्या वेळी उपयोगी पडतात, पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात. 11. गरजेचे नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल, चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल. 12. कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी दुनियेमध्ये. 13. रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्र पण लखपती असतं. 14. गरजेला कधीही अंत नसतो. तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज समोर उभी राहते. 15. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. 16. तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त दिखाव्यावरून तुमची पारख करतात, आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरून पारखतो. 17. मूर्ख लोकांबरोबर वादविवाद करणारा माणूस बुद्धिमान होऊ शकत नाही. मूर्ख लोकांना हँडल करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. 18. कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधी कोणाची बेइज्जती करू नका. 19. या गोष्टीचा विचार करून नेहमी आनंदी राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं, जे होणार आहे ते जास्त चांगलं असेल, आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल. 20. आयुष्यात कितीही अडचणी आणि संकट आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा. 21. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. 22. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. 23. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. 24. कधी राग आला तर थोडं थांबायला शिका, चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. 25. आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे. 26. रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरीही इतकीही कमी होत नाही जेवढं माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो. 27. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील, जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील, आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहे तिथे सगळी तुमचे वाट पाहतील. 28. ज्यांच्या बोलण्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो. 29. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणंच
चांगलं असतं. 30. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद खाऊन टाकतात. 31. स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील. 32. जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. 33. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार मनापासून करतात. 34. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू तर शकणार नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकताल. 35. मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावं. 36. जीवनामध्ये कधी कधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देते. त्या अदृश्य शक्तीलाच ईश्वर म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमची साथ सोडतो त्यावेळी देव तुमचा हात पकडतो. 37. अहंकारामध्ये अंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाही आणि दुसऱ्यांचा चांगुलपणा सुद्धा दिसत नाही. 38. वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं. 39. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते. 40. कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. 41. तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं, नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे. 42. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.